पूरे दिन जिनका आवाज सुना हमारे बीच उपस्थित हुए थे आज एक ट्रेंडिंग कमेंटेटर, आज के दौर के सबसे लोकप्रिय कमेंटेटर हमारे शेरो शायरी अंदाज और निश्चित तौर पर हमारे साथ जुड़े थे आज बाबू शाह सर। ओवर द विकेट, नो बॉल का इशारा आता हुआ इस बीच मैदान के अंदर। रोशन मुंगा जी के लिए आप देखते हैं पर खासतौर पर अनाउंसमेंट किया जा रहा है, विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम अनिल जी मात्रे हमारे बीच उपस्थित हुए। अनिल जी मात्रे साहेबांना विनंती असेल मंचावर या, त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत असेल साई स्पोर्ट्स ओले तर्फे। धन्यवाद साहेब। तो आज के दिन का ये आखिरी मुकाबला और डू और डाई मैच। एक तरफ टीम आप देखते हैं सोहम मृणाल 11 और दूसरी तरफ टीम आप देखते खेलती हुई निहाल स्पोर्ट्स। थोड़ा गेम स्पीड अप करना है प्लीज, गेम स्पीड अप करना, मैच चालू करना शशि सर। तो नो बॉल जो निर्णय दिया गया था, यस अपने स्थान पर आकर डिसीजन बताएंगे, यस कैंसिल किया गया, वाइड दिया गया। निर्णय को बदला अंपायर ने और कहीं ना कहीं थोड़ी सी सोच विचार की गई हमारे अंपायरों के साथ और एक फाइनल डिसीजन आता हुआ सिर्फ वाइड है ना कि नो बॉल। रोशन मुंगा जी पावर प्ले में बॉलिंग करने के लिए तैयार, फेस करेंगे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज संतोष मात्रे, नॉन स्ट्राइक एंड पर संतोष मात्रे हैं, स्ट्राइक एंड पर सुमित है। ओले प्रीमियर लीग आज का दूसरा दिन, वाइट साठी कुठं थर्ड अंपायर आहे? आम्ही केतन दलवी सांगतात ते मोमेंट क्लिक पण नाही केलं आम्ही। चला जे काय डिसिजन असेल लगेच घ्या आणि मॅच चालू करा लगेच। आज के दिन का आखिरी मुकाबला ओले प्रीमियर लीग हम देख रहे हैं और आज हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़ते नजर आए हमारे एक बुलंद आवाज देवीचापाड़ा गांव के हमारे बाबू शाह सर और हमारे इसी सरजमी के भूमिपुत्र ओले गांव के रिवल जी मात्रे सर का आवाज सुनने को मिलता हुआ और निश्चित तौर पर जिनके माध्यम से अपॉर्चुनिटी हमें ढेर सारी मिलती हुई हमारे इस ओले गांव में कमेंट्री करने के, रायगढ़ में पनवेल में। यस मैच 1 मिनट रुकना है मैच। हमारे थर्ड अंपायर त्याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल मंचावर साहेबांचं आगमन, आपले सर्वांचे लाडके ओले गावचे अनिलजी मात्रे साहेब उपस्थित आहेत आणि मी विनंती करेल आपले सर्वांचे लाडके ऍडव्होकेट समीरजी मात्रे साहेबांना की आपल्या सोबत ते अमितजी मात्रे साहेबांचा विशेष सन्मान, अनिलजी मात्रे साहेबांचा विशेष सन्मान करून घ्या। ऍडव्होकेट समीरजी मात्रे, यस फाइनल डिसिजन वाइट। चला मॅच चालू करा आता प्लीज। एडवोकेट समीर जी मात्रे उनके हाथों से यहाँ पर अमित जी मात्रे का पर विशेष सम्मान किया जा रहा है। यस थैंक यू सो मच अमित जी मात्रे, हमारे अतिथि देवो भव मेहमान आए हुए और उनका यहाँ पर तहे दिल से स्वागत किया जा रहा है। आप देखते हैं पर एडवोकेट समीर जी मात्रे के हाथों से विशेष सम्मान। थैंक यू सो मच साई स्पोर्ट्स के माध्यम से और आपको एडवोकेट समीर जी मात्रे की तरफ से आपका हार्दिक स्वागत है। चलिए मैच की तरफ जाते हैं। पहला ओवर चलता हुआ 5 ओवर का मुकाबला। रोशन मोंगा जी अनुभवी गेंदबाज, बॉलिंग मार्क पर दाएं से ओवर द विकेट।
फुल टॉस की गेंद थी, इस बार शॉट बढ़िया है, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, बैकलिफ्ट उतनी शानदार और गेंद जाता हुआ यहाँ पर डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में वन बाउंस ओवर द फेंस, 4 रन। ओवर की अगली गेंद रोशन मोंगाजी, फुल टॉस की गेंद थी, ड्राइव किया मिड ऑन के रीजन में, थोड़ी सी मिस फील्डिंग, 1 रन बाकी पूरा किया गया और शायद 1 ही रन मिलेगा। सुमित मात्रे के बैट से आता हुआ 1 रन, सुमित मात्रे के बैट से पिछली गेंद पर हमने एक बाउंड्री देखी और कुल मिलाकर आप देख सकते हैं टोटल स्कोर अब आगे बढ़ता हुआ 7 पर 7 रन। पीटीसी लाइव पनवेल टेनिस के लाइव के माध्यम से टूर्नामेंट कैप्चर किया जा रहा है, टेलीकास्ट किया जा रहा है, ब्रॉडकास्ट किया जा रहा है। टेक्निकल टीम की भागदौड़ संभालते हुए केतन जी दलवी, कैमरामैन आदि मारुति और श्री ऑन साइड की तरफ खेला हुआ स्ट्रोक था। इस बार फुल टॉस की गेंद थी, गैप पे और गेंद जाता हुआ वाइड लॉन्ग ऑन के रीजन में, आता हुआ एक और चौका। टाइमिंग काफी बढ़िया था संतोष के बैट से और ओवर की समाप्ति की है शानदार चौके के साथ। पहले ओवर के खेल के बाद निहाल स्पोर्ट्स का स्कोर हुआ है विदाउट लॉस, टोटल स्कोर 11 रन। डीजे अनाउन्समेंट असेल, उद्याचा पहिला सामना जी असेल रिबल स्पोर्ट्स वर्सेस निहाल स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये होणारा पहिला मॅच उद्याचा पहिल्या दिवशी आणि रविवारचा पहिला मॅच तुम्ही पाहू शकाल सिद्धिविनायक एंटरप्राइजेस वर्सेस स्वरा स्पोर्ट्स। जे सर्व खेळाडू जे लाईव्ह बघत असेल किंवा मैदानात असेल लक्षात घ्या, रिबल स्पोर्ट्सचे कुठलाही प्लेयर असेल ते त्यांच्यासाठी अनाउन्समेंट असेल उद्या ठीक 9 वाजता पहिली मॅच होईल रिबल स्पोर्ट्स वर्सेस निहाल स्पोर्ट्स आणि रविवारीच्या दिवशी पहिली मॅच असेल 9 वाजता ठीक 9 वाजता पहिली चेंडू पडणार सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि त्यांची मॅच असेल अगेन्स्ट स्वरा स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक रविवारचा पहिला मैच। तो नए ओवर की शुरुआत बॉलिंग मार्ग पर तैयार बॉलर, फुल टॉस गेंद मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक था, गैप में और पीछे खिलाड़ी मौजूद थे लेकिन उनको बीट करती हुई गेंद, आता हुआ बैट से एक और चौका निहाल स्पोर्ट्स टीम के लिए और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 विदाउट लॉस। तो रिव्यू किसने लिया है? अंपायर, यस अंपायर थर्ड अंपायर की तरफ रुख करते हुए साई स्पोर्ट्स साठी आमचे खरं तर समर्थन करणारे सपोर्ट करणारे संजय गायकवाड यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। संघमालक सुवीड स्पोर्ट्सचे संजय गायकवाड, सुवीड स्पोर्ट्सचे संघमालक संजय गायकवाड आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर या। प्रत्येक संघमालकाचा इथे आपण सन्मान करणार आहोत त्यामुळे संजय गायकवाड आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावा। रिव्ह्यू टीव्ही अंपायर काय डिसिजन असेल लगेच आपण कळवायचं आहे। अंपायरनं रिव्ह्यू घेतलाय, काय असेल डिसिजन आपल्या समोर लगेच मात्र पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं जाईल। इट्स अंपायर कॉल, इट्स नो बॉल। तो नो बॉल है और बैटिंग टीम को आता हुआ यहाँ पर 5 रन, बाउंड्री के साथ साथ एक नो बॉल का रन और अगली गेंद फ्री हिट होगी, बताता चले यहाँ पर अगली गेंद फ्री हिट होगी। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 16 रन। मिड ऑफ पर खेला हुआ स्ट्रोक, संतोष अब स्ट्राइक एंड पर है। दोनों की आप देख सकते बॉडी लैंग्वेज ऑलमोस्ट सेम है और निश्चित तौर पर एक की हाइट थोड़ी सी ज्यादा है। संतोष मात्रे जो 40+ खिलाड़ी है, अच्छी बैटिंग की अब तक संतोष ने, एक अच्छा टेक्निकल बल्लेबाजी देखने को मिला है।
इस बार अक्रॉस द बैट जाकर खेलने का प्रयास था, कॉट बिहाइंड की हल्की सी अपील की जा रही है, जोरदार अपील, सभी खिलाड़ी यहां पर उत्सुक कॉट बिहाइंड के लिए, और अंपायर पर थोड़ा सा आप देखते दबाव डालने का प्रयास, और अंपायर ने यहां पर अब तक नॉट आउट ही दिया है, अब तक निर्णय आना बाकी है। यस, नॉट आउट, चलिए नॉट आउट ही दिया अंपायर ने। मंगेश गायकवाड का लाऊड अपील पाहायला मिळते खरं तर आपण पाहतोय, परंतु अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन असेल, मी जास्त आर्ग्युमेंट करू शकत नाहीये। शैलेशजी चव्हाण आणि त्यानंतर शशी मेहर हे दोन अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात, खूप चांगले अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून अर्थातच आज दुसरा दिवस आणि खूप चांगले योगदान देताना थोडंसं दबाव असेल, कारण एखाद्या मुख्य खेळाडूला बाद करण्यासाठी हा लाऊड अपील एक पाहायला मिळत असतं प्रत्येक टेनिस क्रिकेट मॅचमध्ये। आणि सचिन पाहिलं तर हा आजच्या दिवसाचा लास्ट मॅच आहे, बरेच प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। मी विनंती करतोय संजय गायकवाड भाई या पण व्यासपीठावर, आमच्या अरुण पाटील साईड नेट केबलचे ओनर, एक खरं तर एक दिलदार व्यक्तिमत्व येथे उपस्थित आहेत। शक्ति गायकवाड़ की ये बॉल हवा में जरूर है लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरता हुआ मिड विकेट के रीजन में खेला हुआ स्ट्रोक था, और बैट से आता हुआ 2 रन। नॉट आउट था निर्णय, और नॉट आउट ही निर्णय रहा है अंपायर का पिछली गेंद पे जो लाउड अपील की गई थी। लाउड अपील मंगेश ने लाउड अपील की थी। मंगेश गायकवाड़ विकेट कीपर के पोजीशन पर, मुकाबला चलता हुआ सोहम मुरनाल 11 बनाम निहाल स्पोर्ट्स, दोनों टीमों के लिए इंपॉर्टेंट मैच, निर्णायक मुकाबला आज का। शक्ति गायकवाड़ बॉलिंग मार्क पर एक बार फिर तैयार, दायात से ओवर द विकेट बॉलिंग करेंगे। इस बार एक बार फिर बीमर दिया गया है, हवा में गेंद जरूर है मिड ऑफ के रीजन में, लेकिन संतोष म्हात्रे के बैट से आता हुआ यहां पर 2 रन और नो बॉल दिया अंपायर ने। जी हाँ, यस, और बॉलर यहां पर कैंसिल किए जाएंगे क्योंकि एक ओवर में आप एक ही बीमर डाल सकते हैं, अगर 2 बीमर डाला जाएगा तो आपको वहां पर गेंदबाजी निलंबित की जाएगी। यस, गेंदों की बात करें तो अब तक टोटल गेंदें इस ओवर में हुई है 3 लीगल डिलीवरी हुई है, 3 टोटल लीगल डिलीवरी अब तक हुई है। अश्विन पाटिल आप देख सकते हैं आज के पहले अर्धशतक लगाने वाले खिलाड़ी। प्रमोद गरत ने भी आज अच्छी बैटिंग की, रिवल्सर 49 रनों की अफलातून पारी के लिए, लेकिन कल भी आपसे जानकारी मिल रहा है 47 रन बनाकर अर्धशतक से चूक गए और आज भी 49 पर ही रुक गए, यानी अर्धशतक थोड़ा सा उनसे नाराज चल रहा है, निराश चल रहा है, लेकिन बल्ले से हमेशा संघर्ष कर रहे, लड़ाई लड़ते हुए एक बड़ा नाम ओले गांव क्रिकेट का प्रमोद गरत, रन मशीन। बॉलर बदले गए, शक्ति गायकवाड़ का ओवर कंप्लीट करने के लिए आए प्रशांत, ओवर द विकेट। संतोष के लिए गेंद थी, 40+ खिलाड़ी है, लेकिन ताकत देखिए भाई इनका, मिड विकेट के ऊपर से 40+ खिलाड़ी, लेकिन शॉट दमदार, दर्जेदार, असरदार, 6 रन। मात्रे उनके बैट से 6 रन आया। संतोष मात्रे के लिए मैं इतना ही कहना चाहूंगा, उम्र थका नहीं सकती, ठोकरी गिरा नहीं सकती, उम्र थका नहीं सकती, ठोकरी गिरा नहीं सकती, अगर जीतने की जिद हो परिस्थितियां हरा नहीं सकती। क्या बैटिंग कर रहे हैं संतोष मात्रे, 40 वर्ष खिलाड़ी, स्वस्थ शरीर, आयुष महान, ये वृद्ध वाग लेकर मैदान पे उतरे 40+ खिलाड़ी। आप देखते 45 वर्ष, हमने तो 40 का है, 45 से भी अधिक है, एज इज जस्ट नंबर। अब तक उनके बल्लेबाजी में वही झलकता हुआ। रिवल्सर ने काफी करीब से इनका क्रिकेट देखा है। ओवर द विकेट, फुल टॉस की बॉल ऑन साइड की तरफ खेला हुआ स्ट्रोक था, गैप में खेला हुआ स्ट्रोक, वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी दौड़ कराते हुए गेंद को फील्ड करते हुए 1 रन पूरा किया, दूसरे की चाहत थी लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर की बात करें तो टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है निहाल स्पोर्ट्स का विदाउट लॉस 29 रन टीम का स्कोर। इंपॉर्टेंट मैच है, निर्णायक मुकाबला दोनों टीमों के लिए। सोहम मुरनल 11 और मुकाबला चलता हुआ निहाल स्पोर्ट्स पिंक जर्सी में आज उतरी है, थोड़ी सी बिग बैश लीग में आप देखते हैं सिडनी सिक्सर का जर्सी जिस प्रकार होता है उस प्रकार जर्सी है निहाल स्पोर्ट्स टीम का। ओवर द विकेट अगली बॉल, शक्ति गायकवाड़ की वो बात करें तो निश्चित तौर पर उनका जो ओवर था 2 बीमर डाला गया था, जिसकी वजह से सेकंड ओवर में उनको निलंबित किया गया और नया गेंदबाज का यहां पर इस्तेमाल किया गया फील्डिंग टीम के कप्तान के द्वारा इस ओवर को कंप्लीट करने के लिए। दूसरा ओवर चलता हुआ, अच्छी गेंद, इस बार अपील की गई
और अंपायर ने उंगली भी खड़ी की है। शैलेश चौहान और वो आउट का इशारा देते हुए निहाल स्पोर्ट्स अपने डगआउट की तरफ जाते हुए अब देखते हैं बल्लेबाज सुमित आउट हुए और पहला झटका लगता हुआ टीम को 29-29 के स्कोर पर निहाल स्पोर्ट्स टीम को लगता हुआ पहला झटका। सुमित मात्रे वापस जाते हुए डगआउट की तरफ। आइए डीजे। रोशन मोंगाजी स्पेल का दूसरा ओवर करते हुए टीम की तरफ से तीसरा ओवर दायां से ओवर द विकेट। स्विच हिट करने की कोशिश थी, मंशा साफ था लेकिन कहीं ना कहीं दिशा ही नहीं है, बॉल हो सकता है। शशि मेजर क्या इशारा लेकर आते हैं जी? वाइट, वाइट दिया गया है। कुल स्कोर टोटल 32-32। सुदर्शन जी पाटिल, घनश्याम गायकवाड युवा उद्योजक यांना विनंती असेल, घनश्याम गायकवाड या पण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे। यस सचिन, आपण वादो कंटिन्यू मैच कैरी ऑन। तो लॉन्ग ऑन के रीजन पे खिलाफ स्ट्रोक था संतोष मात्रे। आप देखिए 40+ खिलाड़ी जरूर है लेकिन अपनी खेल की शैली से आज सभी को इंप्रेस करते हुए, इंपैक्ट डालते हुए अच्छा प्रदर्शन संतोष मात्रे के द्वारा। टीम का स्कोर 33। रोशन मुंगाजी, आज रोशन मुंगाजी हर मैच में थोड़े से महंगे साबित हुए। लॉन्ग ऑन के रीजन में खिलाफ स्ट्रोक था, विकेट लेस रहे अब तक, रोशन को विकेट्स नहीं मिली है। अजनबी स्पोर्ट्स की तरफ से ग्रामीण क्रिकेट खेलते हैं और अच्छा प्रदर्शन रहता है। विकेट टेकर बॉलर है रोशन। संतोष एक बार फिर स्ट्राइक पर फेस करेंगे एक्सपीरियंस खिलाड़ी रोशन मुंगाजी। जड़ में डाली हुई गेंद थी, हाफ वॉली की बॉल, गेंद को ड्राइव किया है स्वीपर कवर के रीजन में, डिप पे खिलाड़ी दौड़ कराते हुए 1 रन भाग के पूरा और शायद 1 ही रन मिलेगा। हमारे तारा गांव के आप देखते हैं सुदर्शन जी पाटिल एज ए स्कोरर जुड़ते हुए। रायगढ़ और पनवेल क्षेत्र के एक कहीं ना कहीं एक क्वालिटी स्कोरर, एक अव्वल दर्जे के स्कोरर। गणेश जी वाजेकर सर की तरफ से यहाँ पर अगर संतोष मात्रे जो हमारे 45+ खिलाड़ी अगर 2 चौके लगातार लगाते हैं तो गणेश जी वाजेकर की तरफ से 2000 का इनाम आता हुआ संतोष जी के लिए। स्कोर कार्ड की बात करें, टोटल स्कोर है 35-35। घनश्याम गायकवाड, आपल्याला विनंती आहे आमच्या साई स्पोर्ट्स आयोजकांच्या वतीनं की आपण या व्यासपीठावर घनश्याम गायकवाड एक उद्योजक ओले गावातील घनश्याम गायकवाड, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसन व्हावं। मॅच पहा, मॅच सुरू आहे। गणेश वाजेकर या मॅचचा आनंद घेत आहेत।
पप्पू गायकवाड असतील, दत्ताशेठ मुंगाजी असतील, इथे एक बक्षीस आलंय. संतोष म्हात्रे यांनी बॅक टू बॅक 2 चौकार लगावले, तर गणेश वाजेकर एक बिग फॅन आहेत संतोष म्हात्रे यांचे, आणि त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल 2 चौकार आले तर. गणेश जी वाजेकर की तरफ से पे इनामी राशि संतोष के लिए लगातार 2 चौके 2 बाउंड्री के लिए 2000 का इनाम, यानी हर बाउंड्री की कीमत 1000 है संतोष जी. स्कोर की बात करें, स्कोर हुआ टोटल 35 रन. थोड़ा स्पीड अप करना है. विनीत पाटिल पिछले मैच में अच्छी बॉलिंग की थी सोहम रुनल 11 टीम के लिए, और सिक्सर लगाते हैं तो 500 रुपए का इनाम गणेश जी वाजेकर की तरफ से. बल्लेबाज संतोष म्हात्रे 45 प्लस खिलाड़ी, लेकिन अब तक देखा जाए टोटल रन उनका 19 पर बैटिंग कर रहे हैं संतोष जी. थोड़ा स्पीड अप करना, काफी समय ले रही है फील्डिंग टीम, और सेकंड इनिंग में आपको ही खेलना है. बैड लाइट का शिकार फिर आपको ही होगा. और द विकेट, वो शॉट बढ़िया था इस बार. नजाकत देखिए, प्री डिटर्मिनेशन स्ट्रोक, रचनात्मक स्ट्रोक था ये, एंड नहीं कोऑर्डिनेशन का काफी अच्छा इस्तेमाल किया. नजर गेंद पर सबसे इंपॉर्टेंट थी, गेंद पर नजर. ओवर पिच की गेंद थी और सिर्फ गेंद को दिशा देना था, और स्वीप शॉट खेला है, पैडल स्वीप भी कह लीजिए, और बिल्कुल जो खिलाड़ी थे शॉट फाइल लेके उनके बगल से शॉट्स फाइल लेके और शॉट बैकवर्ड्स को लेके खिलाड़ी के बगल से गेंद गई है बाउंड्री. इसे कहते हैं हल्की सी दरार. रन मिला टोटल 4. एक और बाउंड्री लगाते हैं तो गणेश जी वाजेकर की तरफ से 2000 का इनाम. एक आ चुका है, एक की दरकार, एक की तलाश, एक की कोशिश होगी जरूर. जड़ में डाली हुई गेंद थी इस बार. गेंद जाता हुआ आप देखते वाइडिश लॉन्ग ऑफ के खिलाड़ी दौड़ कर आते हुए गेंद को फील्ड करने के लिए 1 रन. 24 पर जा पहुंचे संतोष म्हात्रे. आज अच्छा यहाँ पर खेल खेल के दिखाया अब तक एज ए बैट्समैन के तौर पर. संतोष के बैट से रन आते हुए नजर आ रहे हैं टीम के लिए. निहाल स्पोर्ट्स का स्कोर हो चुका है अब 40 पर 40 रन. तीसरा ओवर चलता हुआ, चौथा ओवर माफ करना. विनीत पाटिल ओवर द विकेट. ऑफ स्टंप के बाहर डाली हुई गेंद थी, फ्रंट फुट पर आए, उसके बाद कवर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, लेकिन कोशिश रह गई अधूरी. प्रसाद गायकवाड़ और संजय म्हात्रे आप देख सकते हैं. संतोष म्हात्रे बैटिंग करते हुए. चौबीस पर संतोष और 2 पर बैटिंग कर रहे प्रसाद गायकवाड़ ऑन स्ट्राइक पर. युवा यंगस्टर बॉलर तैयार. ओले ग्राउंड एंड से बॉलिंग करेंगे विनीत पाटिल. तैयार होते हुए एक बार फिर बॉलिंग करने के लिए. लंबा रन अप ओवर द विकेट. दायां से अगली गेंद. इस बार बड़ा शॉट खेलना चाह रहे थे ऑन द राइट स्ट्रोक, लेकिन ऊंची गई है और नीचे फील्डर वाइडिश लॉन्ग ऑफ के रीजन पे कैच को अंजाम दिया गया है, और झटका लगता हुआ निहाल स्पोर्ट्स टीम को. प्रसाद गायकवाड़ बैक टू पवेलियन. विनीत को मिलती हुई सफलता. सोहम रुनल 11 टीम को कामयाबी. डीजे शॉट फाइल लेग पर इस बार गेंद ट्रेवल होता हुआ 1 रन आता हुआ. बैट से नए बल्लेबाज आए आप देखते हैं हरीश दापोलकर. आते ही सिंगल. बैट से स्ट्राइक पे संतोष जो कि 24 पर बैटिंग कर रहे. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ अब 41-41. साई स्पोर्ट्स ओले आयोजित प्रतियोगिता हम देख रहे ओले प्रीमियर लीग ओपीएल 2023.
47 रन्स षटकाराला या बॉलवर आणि टोटल सुदर्शन आपण पाहतोय टोटल ओव्हर झालेत 4 आणि 47 धावा. म्हणजे धावा संख्या एवढी काही जास्त नाही असंही म्हणावं लागेल, परंतु हा षटकार पाहायला मिळाला. तिच्या चांगला फटका लॉंग ऑन तिच्या दिशेनं. त्यानंतर एकमेव संतोष मात्रे मात्र खेळपट्टीवर टिकून आहे. बाकीचे फलंदाज एकामागून एक बाद झाल्यानंतर वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय संतोष मात्रे. 47 धावा टोटल सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाच्या आणि वैयक्तिक संतोष मात्रेच्या 30 धावा. बॅक टू बॅक 2 चौकारासाठी गणेश वाजेकर यांच्याकडनं 2000 रुपये आणि षटकार मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मोटिवेशन खूप सारं पाहायला मिळतं. आज हा लास्ट मॅच आपण अनुभवतोय या क्रीडांगणावर साखळी मैदानावर रंगणारी स्पर्धा. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. मयूर गायकवाड़ बॉलिंग मार्क पर ओवर द विकेट. हरीश के लिए बॉल थी और धीमी गति की बैक ऑफ द लाइन डाली हुई गेंद थी. पुल शॉट खेलना चाह रहे थे लेकिन ठीक तरीके से टाइम हुआ नहीं है. अंपायर का इशारा लेग बाय. 1 रन. 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ निहाल स्पोर्ट्स का 48-48. 48 स्कोर कार्ड. इंपॉर्टेंट मैच, निर्णायक मुकाबला दोनों टीमों के लिए. ओवर द विकेट. एक बार फिर तैयार हो गेंदबाज मयूर गायकवाड़. पहली गेंद पर सिंगल आया, एक्स्ट्रा रन. इस बार टाइमिंग बढ़िया है, गैप पे खेला गेंद को, प्रॉपर टाइमिंग और मिड विकेट के रीजन में संतोष मात्रे के बैट से आता हुआ एक और चौका. व्हाट अ इनिंग. क्या बैटिंग कर रहे अपने टीम के लिए. टीम संकट में थी लेकिन संकट मोचन पा रही. संतोष मात्रे के बैट से 4 रन. खिलाड़ी जो बड़े बड़े खिलाड़ी, स्टार खिलाड़ी नहीं कर पाए, स्टार कास्ट खिलाड़ी नहीं कर पाए, वो कार्य करते हुए संतोष 34 पर बैटिंग कर रहे हैं. लगातार 2 चौके लगाते हैं तो निश्चित तौर पर गणेश जी वाजेकर की तरफ से यहां पर 2000 का इनाम. स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 52. 52 रन स्कोर कार्ड. आखिरी ओवर चलता हुआ. थोड़ा स्पीड अप करना है प्लीज, काफी समय ले रहे हैं. सेकंड इनिंग में फील्डिंग टीम आपको ही बैटिंग करनी है फिर, और कोई डे नाइट टूर्नामेंट नहीं है, आपको ही यहाँ पर बैटिंग करना सेकंड इनिंग में, तो थोड़ा स्पीड अप करना है. चला चालू करा मैच. स्कोर कार्ड 52-52. मयूर गायकवाड़ अगली बॉल. स्विच हिट करने की कोशिश थी इस बार और कहीं ना कहीं खुद एज लगा और चल पड़े बल्लेबाज. खेल भावना देखिए, स्पोर्ट्समैन स्पिरिट देखिए, जेंटलमैन स्पोर्ट्समैन स्पिरिट नजर आता हुआ बल्लेबाज संतोष मात्रे के अंदर. उनको लगा कि उनका बैट का कहीं ना कहीं हिस्सा लगा है. अंपायर के फैसले का बिना इंतजार किए खुद चल पड़ते हुए यहाँ पर डगआउट की तरफ. तो आउट होकर जाते हुए, लेकिन क्या पारी के लिए वेल प्ले. धुआंधार पारी. 34 रनों की 15 गेंदों में 34 रनों की एक लाजवाब पारी खेलकर वापस जाते हुए संतोष मात्रे. स्कोर कार्ड की बात करें तो टोटल स्कोर 52-52. आज खासतौर पर धन्यवाद कहना चाहूंगा रिवल मात्रे सर को, साई स्पोर्ट्स ओले टीम को, जिन्होंने आज मौका दिया यहाँ पर. और निश्चित तौर पर काफी बढ़िया लगा. शशि मेहर सर, आप देखते शैलेश जी चौहान, सुदर्शन जी पाटिल और केतन दलवी और नीरज रनावत सर. नीरज रनावत सर की खासतौर पर मैं तारीफ करना चाहूंगा. आज पनवेल रायगढ़ में इतना सारा अपॉर्चुनिटी मिल रहा है, उनका भी मूल्यवान योगदान रहा है मुझ पर. एनआर पैनल के सर्वे सर्वा नीरज रनावत सर. ओवर के गेंद ओवर द विकेट. जड़ में डाली हुई गेंद थी, ड्राइव किया गेंद को, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जाता हुआ. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद को फील्ड करते हुए अच्छी फील्डिंग, एक ही रन. नए बल्लेबाज प्रज्योत मात्रे, उनके बैट से सिंगल आता हुआ. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 53 पर. इस बॉल पर अगर सिक्सर आता है तो टारगेट 60 का होगा. कोशिश होगी बड़ा शॉट लगाने का, लेकिन फील्डिंग टीम चाहेगी कि मयूर स्पेशली की इस ओवर को डॉट बॉल सही सलामत लेकर जाए.
यस, जिसकी चर्चा कर रहे थे, डॉट बॉल आ जाए तो फिर कहीं ना कहीं मोमेंटम अपनी तरफ लेकर जाएगी। आखिरी गेंद डॉट बॉल, अब टोटल स्कोर 53 है, यानी टारगेट है आज के दिन का ये आखिरी मुकाबला, अगर जीतना है निर्णायक मुकाबला तो टीम सोहम ब्रुनल 11 टीम को बनाने होंगे 54 का लक्ष्य। तो चलिए जैसे सेकंड इनिंग शुरुआत होगी, कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे हमारे भूमिपुत्र, इसी सरजमी के हमारे कहते कि एक लेजेंड क्रिकेटर, अजनबी स्पोर्ट्स क्रिकेट ओले की तरफ से खेलते हुए कई वर्षों तक क्रिकेट की सेवा किया, आज कमेंट्री की दुनिया में एक नया मुकाम हासिल करने वाले हमारे परम मित्र रिवल मात्रे सर का आवाज आपको सुनने को मिलेगा सेकंड इनिंग में। और मैं यही रुकता हूं, आप देखते रहिए यहाँ पर ओले प्रीमियर लीग ओपीएल। थैंक यू सो मच। थँक्यू सो मच सचिन गिरी. आपण लगेच मॅच सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपण घनश्याम गायकवाड यांना विनंती करतोय, त्यानंतर संजय गायकवाड यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आज साई स्पोर्ट्स ओळीच्या माध्यमातून प्रत्येक संघमालकाचं इथे स्वागत सन्मान केला जात आहे. तर थँक्यू सो मच सचिन गिरी. मी आयोजक मंडळींना विनंती करेन की आपण सचिन गिरी यांचा इथे सन्मान करायचा आहे. आज संपूर्ण दिवसभर ज्यांचं समालोचन आपण ऐकलात, अर्थातच व्हॉइस ऑफ नवी मुंबई शहरामध्ये अनेक स्पर्धा कव्हर केल्यात जात आहेत. सचिन गिरी या समालोचनाच्या माध्यमातून समालोचक, आज आपण बदल ओला गाव म्हटलं तर सातत्यानं ते समालोचनासाठी येत असतात. आज त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि घनश्याम गायकवाड यांचे इथे आगमन झालेलं आहे. तर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि आज एक युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे घनश्याम गायकवाड, या आपण आपल्या व्यासपीठावर असं नसतं. वा, मोस्ट वेलकम. ओले प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सचिन गिरी आपण या, आणि स्वागत कक्षामध्ये ज्यांचा सन्मान होत आहे आज संपूर्ण दिवसभर ज्यांनी आम्हाला समालोचनाची साथ दिली आहे, बाबू शहा सोबत अर्थातच हिंदीचा अजून एक आवाज आपल्यापर्यंत पोहोचला, सचिन गिरी. आणि अरुण मात्रे यांना विनंती करतोय की आपण सचिन गिरी यांचा इथे शुभ सन्मान करावा. चला बॅट्समन उतरा लगेच, बॅट लाईट येईल मग मैदानात. मॅच थांबली जाणार नाहीये, त्यामुळे मॅच कंटिन्यू करायची आहे. सोहम अँड मृणाल टीम, चला आपण फलंदाज पाठवा. सलामीचे फलंदाज मैदानात रवाना झालेत, परंतु व्यासपीठावर आपण पाहतोय व्हॉइस ऑफ नवी मुंबई सचिन गिरी आज समालोचकाच्या भूमिकेत, आणि त्यांचा इथे शुभ सन्मान अरुण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सचिन. आपण आलात आज एक दिवस का होईना ओले प्रीमियर लीग साठी समालोचनाच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. त्यानंतर बाबू शहा, जिनकी सर जमीन ओडिशा लेकिन कर्मभूमि अभी रायगढ़ बनी है, और ठाणे में ज़्यादा से ज़्यादा कमेंट्री करती है, और ज़्यादा से ज़्यादा मनी इज मोस्ट इम्पॉर्टेंट. पैसे के पीछे चलने वाली ये कमेंटेटर्स. बाबू शहा, आता किती बक्षीस आलं कोणाकडनं? गणेश वाजेकर. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या सत्र सुरू होता, संतोष मात्रेनं षटकार लगावल्यानंतर मयूरवर ज्या पद्धतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, आणि मयूरनं लगेच विकेट घेतली, त्याबद्दल मयूरसाठी देखील 500 रुपये, म्हणजे दोघांना बक्षीस आलंय. गणेश वाजेकर यांच्याकडनं मयूर गायकवाडसाठी 500, संतोष मात्रेसाठी 500. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय. सलामीचा गोलंदाज मैदानावर पुन्हा एकदा ओपीएल धमाका स्ट्राइक बॉलर, स्ट्राइक बॅट्समन रोशन मुंगाजी, स्ट्राइक बॉलर प्रसाद गायकवाड. पहिला बॉल, पहिलाच बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप सोडून जातोय, अवे फ्रॉम बॉडी, शरीराचा फार दूर वरून चेंडू गेला शरीरापासून. वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिलीच अवांतर धाव. ऑन स्ट्राइक बॅट्समन रोशन दिशा भटकतोय. पहा ज्या पद्धतीनं प्रसादला पहिला ओव्हर दिलाय. आज कुठेतरी गेम प्लॅनिंग सुरू आहे निहाल स्पोर्ट्स संघाची. निलेश गायकवाड एक 2 षटक फेकणारा गोलंदाज आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू न देता प्रसादकडे दिलाय. ही गेम प्लॅनिंग. ओव्हर पिच बॉल,
हवेमध्ये खेळा क्षेत्ररक्षण कोणी नाहीये. अगदी चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पण टेनिस क्रिकेटमध्ये कधी कधी सुदर्शन शक्तीपेक्षा युक्ती देखील कधी कधी श्रेष्ठ होते. तुमच्याकडे एक्सपिरियन्स इज गुड टीचर का म्हटलं जातं. अनुभव असेल ना, अनुभवासोबत तुमचा टॅलेंट असेल तर कधीच तुम्ही पराभूत होऊ शकत नाही. यस, इथे मात्र गलीच्या दिशेनं चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकारानंतर चौकार. निहाल स्पोर्ट्सची गोलंदाजी खूप चांगली आहे. तर आपण विचार केला तर त्यांच्याकडे भरपूर गोलंदाज आहेत. परंतु प्रसाद गायकवाड सलामीचं षटक फेकत असताना थोडा महागडा होतोय की काय. रोशन मुंगाजी एकमेव फलंदाज आहे. खर तर या संघाचा विचार केला ना आपण, सोहम आणि मृणाल, एक रोशन मुंगाजी फक्त समोर सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय. हा चेंडू सरळ दिशेने केला लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. सिंगल धावसंख्या धावपलका वाढते 13 या आकड्यावर 13 रन्स. आणि रोशन मुंगाजीने जर हा मॅच जिंकून दिला ना तर शशिकांत मडवी यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आता मोटिवेशन खूप छान सुरू आहे दोन्ही बाजूने. बॅटला स्पर्श झालाय परंतु इथे यस, फ्लाय स्ट्रिपला क्षेत्ररक्षक होता यश गायकवाड. सुखदेव गायकवाड यांचे सुपुत्र आहेत. सुखदेव गायकवाड कदाचित लाईव्ह मॅच पाहत असतील आपल्या मुलाचा खेळ. परंतु फ्लाय स्ट्रिपला यश होता. तिथे मात्र एक धाव सहज कंप्लीट झाली आहे. आणि धावसंख्या धावफलकावर 1 न वाढते. धावसंख्या टोटल 14. नेक्स्ट बॉल प्रसाद गायकवाड. हाफ ट्रॅकरचा बॉल सरळ दिशेने नो मॅन्स लँड एरियामधून मनगटीत ताकदीचा फटका. प्रसाद गायकवाड महागडा गोलंदाज ठरतोय. या बॉलवर येतोय खणखणीत षटकार. प्रसाद गायकवाडला दिलेलं पहिलं षटक. सुरुवातीपासून सुदर्शन आपण चर्चा केली होती कॉमेंट्री बॉक्स मध्ये की प्रसाद गायकवाडला हे षटक दिलं. आज आपण पाहिलं तर निलेश गायकवाड ज्यांना अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, प्रवीण मुंगाजी असेल, परंतु प्रसादवर विश्वास दाखवल्यानंतर थोडासा महागडा ठरला. ज्याच्या षटकामध्ये टोटल धावा आल्या तब्बल 20 धावा, मापेसावी 20 धावा आल्या. 20 रन्स इन फर्स्ट ओव्हर. दत्ताशेठ मुंगाजी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. माजी उपसरपंच विद्यमान सदस्य दत्ताशेठ मुंगाजी आज मात्र ते खरं तर सोहम आणि मृणाल टीमला बिग सपोर्टिंग करतायत. दत्ताशेठ मुंगाजी असतील, प्रप्पू गायकवाड, गणेश वाजेकर, त्यानंतर परेश म्हात्रे असतील. परंतु इथे मात्र मॅच ज्या पद्धतीनं करायची आहे, टोटल 54 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्यानंतर आता लक्ष आहे 34 धावांचं. 24 बॉल 34 धावा. यस, ही ओळख आहे निलेश गायकवाडची. हा कधी कोणत्या टीम मध्ये खेळत नाही, परंतु ओला प्रीमियर लीग म्हटली तर निहाल स्पोर्ट्स संघाला पॅक करणार, स्वतः खेळणार, स्वतः टेनिस क्रिकेटचा आनंद घेणार. परंतु त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याच्याकडे शैली आहे. चेंडूला वलन द्यायचं, बरोबर लेग स्पिन करायचं, कधी ऑफ स्पिन करायचं. परंतु अशा परिस्थितीमध्ये आता निलेश गायकवाडला कमबॅक करावं लागेल. स्वतः संघाचा संघ मालक आहे आणि सर्व संघ मालकांमध्ये निलेशची कामगिरी खूप छान पाहायला मिळते. तर नक्कीच चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. निहाल स्पोर्ट्स तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल, टॅपिंग क्रिकेट, परंतु चेंडू जाईल डीप लॉंग ऑन कडे. सिंगल मिळेल.
आणि या सिंगलनं धावसंख्या धावफलकावर वाढत असताना 21 धावा. सुदर्शन आमच्या ताऱ्यावरून आज गुणलेखनाच्या भूमिकेत खूप चांगलं गुणलेखन. तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळेल. हाफ ट्रॅकरचा बॉल उडवलाय रोशन मुंगाजीनं. रोशन मुंगाजी वन मॅन आर्मी. यस, बॉल इज गॉन अवे फ्रॉम आउट ऑफ फार. 6 रन. रोशन मुंगाजीची विकेट खरं तर सुदर्शन बिग इम्पॉर्टंट असेल. हा चेंडू शॉर्ट पॉइंटला अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता संतोष उभा, मात्र तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉल जातोय. धावसंख्या जर बघितली तर दुसऱ्या षटकातच जाऊन पोहोचते ती तब्बल या 27 या आकड्यावर. पिच बॉल, खराब चेंडू, प्रॉपर टायमिंग झाला आणि कव्हर ड्राईव्हचा फटका. या ठिकाणी प्रवीण मुंगाजी शर्तीचे प्रयत्न करत असताना यश मिळत नाही. चेंडू जाईल डीप कव्हर पॉइंटला. चौकार. तो बाईक वाला कोण आहे तिकडे बाजूला आमचा, आता मी कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. लॉंग ऑफ बिग 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 विकेट. यस, रोशन मुंगाजी ऑन. इथे मात्र एक महत्वाची विकेट. फलंदाज होईल बाद. आता मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय हा निहाल स्पोर्ट्स, कारण रोशनची जाते विकेट. द मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. फलंदाज रोशन मुंगाजी बॅक टू द ग्राउंड. ऍडव्होकेट समीर म्हात्रे यांना की आपण आपले शुभ हस्ते घनश्याम गायकवाड औरंगाबादतील युवा उद्योजक या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करावं. आज ओले प्रीमियर लीग आणि या लीगचं आयोजन साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. घनश्याम गायकवाड यांचे ते आगमन झालं आणि त्यांचा शुभ सन्मान या अंतिम सामन्याच्या क्षणाला त्यांचा शुभ सन्मान होतोय. मायेची आणि प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर प्रदान केली जाईल आणि ओले प्रीमियर लीगचं प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आणि एक मोमेंटो, खरं तर ओले प्रीमियर लीग 2023 ही आठवण राहील त्यांच्या घरी. ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. घनश्याम गायकवाड. थँक्यू, धन्यवाद. पाहुण्यांचं पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण आभार मानूया. आता समीकरण आपण सांगूया दोन्ही टीम्सना. चेंडू आणि धावा येणारे 18 बॉल आणि विजयासाठी, निर्णायक विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 18 balls remaining now and 23 runs to win. प्रवीण मुंगाजी हा चेंडू सरळ बाटने केलाय. हरेश दाभोलकरकडे चेंडू जाईल, सिंगल मिळेल. 18 बॉल 23. खरं तर प्रवीण मुंगाजी माम्या ज्याला म्हटलं जातं, एक जादू गोलंदाज, त्याचे आपण बघितलं तर मॅजिक बॉल पाहायला मिळत आहेत. परंतु इथे आता मॅजिकपणा आणावा लागेल. आणि प्रवीण मुंगाजींना प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये समीर म्हात्रे, ऍडव्होकेट समीर म्हात्रेकडनं बक्षीस आलाय. प्रत्येक विकेटसाठी 500 आणि पहिले 500 रुपये पटकावतोय प्रवीण मुंगाजी. प्रवीण मुंगाजी अजून एक जर बॅक टू बॅक जरी विकेट घेतला ना तरी 1000 रुपये ऍडव्होकेट समीर म्हात्रे यांच्याकडनं दिले जातील. म्हणजे आज समीर म्हात्रे प्रवीण मुंगाजी यांना मोटिवेट करतायत. मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट ईच अँड एव्हरी गेम. आज प्रवीण मुंगाजी एक थोडा लिजेंड प्लेअर आहे, परंतु प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्याला. जर बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळविला तर 1000. प्रवीण मुंगाजी
जादू त्यांच्या मागे. कारण प्रवीण मुंगाजी कोणत्याही संघात असू द्या, काही करेल. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा हा खेळाडू. फुलटॉस बॉल आणि मंगेश साठी होता. लॉलीपॉप बॉल होता, मात्र मंगेशला तो खेळता आला नाही म्हणेन सहज. प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी शशिकांत मडवी संघमालक यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस सोहम अँड मृणाल टीमच्या खेळाडूंना. दोन्ही बाजूंनी बक्षिसांची खैराट. हा चेंडू अगदी कोलवर पद्धतीचा सरळ बॅटने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग. आर्यन वाजेकर, अंकुश वाजेकर यांचे सुपुत्र खूप चांगले फिल्डर्स आहेत आणि तेवढेच चांगले बॅट्समन देखील आहेत. हेलिकॉप्टर किंग म्हणून त्याची आज यंगस्टार मध्ये ओळख आहे. आता उरलेल्या 14 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक मंगेश गायकवाड. मंगेशने हवेमध्ये खेळलाय. इलिमिनेशन कमी आहे फटक्यामध्ये. विकेट मिळेल का? यास डेफिनेटली आणखी एक विकेट. फलंदाज बाद होतो. आणखी 500 रुपयाचा मानकरी ठरतो ऍडव्होकेट समीर म्हात्रे यांचा आणि प्रवीण मुंगाजीच्या खात्यामध्ये 1000 रुपये बक्षीस. आता मात्र 13 बॉल आणि 20 धावा. जसा रोशन मुंगाजी बाद झाला त्यानंतर थोडासा अडचणीत आला या आज सोहम अँड मृणाल संघ. सोहम अँड मृणाल एंटरप्राइजेस 11 संघ आता मात्र अडचणीत आलाय. 13 बॉल 20. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल माम्याचा. प्रवीण मुंगाजीचा हा बॉल फार निर्णायक ठरेल सोहम अँड मृणाल टीम साठी. जर डॉट आला तर मग 12 बॉल 20 राहतील आणि जर एखादा डिक्लेअर फटका आला तर पुन्हा एकदा सोहम अँड मृणाल टीम शिरकाव करेल या मॅच मध्ये. आणि फलंदाज प्रशांत मुंगाजी संघाचा संघनायक. संघनायक पद प्रशांत वर दिलंय परंतु त्या पदाला साजेशी कामगिरी करावी लागेल प्रशांतला. मात्र समोर प्रवीण. 13 बॉल 20 रन्स. रिव्हर्स सेव्ह केला प्रयत्न. खरा फिल्डिंग आणि चौकार येतोय प्रशांत मुंगाजीच्या बॅट मधून. निर्णायक क्षणाला 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय शशिकांत मडवी यांचा. फलंदाज प्रशांत मुंगाजी. आता फुल मोटिवेशन सुरू झालंय. 5 संध्याकाळच्या सत्रामध्ये या वातावरणामध्ये जसा चौकार आला आता मॅच मध्ये पूर्णपणे रंगतपणा, रोमहर्षकता. आता उर्वरित 12 बॉल सुदर्शन, 16 धावांची गरज आणि प्रत्येक फलंदाजासाठी आता प्रशांत साठी एक सुवर्ण संधी आहे. चौकार षटकार मारले तरी देखील 1000 रुपये मिळतील दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडून. प्रशांत मुंगाजीने जर चौकार षटकार ठोकला तर 1000. प्रत्येक धावेसाठी तुम्हाला 500 रुपये. पैसे आले नाहीत परंतु तुम्हाला आता या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून बक्षीस लावण्यात आलंय. खूप चांगलं मोटिवेशन सुरू आहे. नवीन बॉलर निलेश गायकवाड येतोय. निलेश गायकवाडचा हा बॉल अर्थातच 22ची धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 न वाढली. आता 11 चेंडू आणि 15 धावा. 11 बॉल 15 रन्स. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये अगदी रंगतपणा, रोमहर्षकता वाढली आहे. निलेश गायकवाडलाच करावं लागेल. अपेक्षा होत्या, मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की निलेश गायकवाड 2 स्पेल करेन, त्याच्याकडनं जास्त अपेक्षा असतील. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7. प्रवीण मुंगाजीनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि तिथे मात्र आता उर्वरित 11 बॉल मध्ये 15 धावा. प्रशांत मुंगाजी पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. आता मॅच मध्ये पूर्णपणे
पुन्हा जिद्द चिकाटी सुरू झाली आहे. बॉल आणि धावांचं अंतर 10 चेंडू 14 धावा. 10 चेंडू 14 धावा. ऑन स्ट्राईक बॅट्समन पार्थ. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये झेल. निलेश गायकवाडला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, परंतु अशा परिस्थितीमध्ये 2 धावा सहज पूर्ण झाल्या आहेत. हवेमध्ये असताना चेंडू एक धाव कंप्लीट केलीत. मिळालेल्या 2 धावा. आता येणारे 9 बॉल आणि 12 रन्स. 9-12चं समीकरण. प्रत्येक षटकार चौकारासाठी 1000 रुपये. शशिकांत मडवी यांच्याकडनं चौकार षटकारासाठी 500 रुपये. म्हणजेच बक्षीस तर दोन्ही बाजूनी लावलंय, परंतु मोटिवेशन सुरू आहे सोहम अँड मृणाल टीमला. हा चांगला चेंडू पहा. लेग स्पिन प्रकारचा चेंडू. ही चांगली गुणवत्ता आहे निलेश गायकवाडकडे. खरं तर निलेश गायकवाडचा आपण विचार केला तर चेंडू बरोबर वळण देतोय आणि फलंदाजांना पूर्णपणे अगदी चुकवतोय. डॉट बॉल येतोय. थोडासा कन्फ्यूज करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. ते मात्र कानमंत्र दिला जाईल, परंतु जास्त वेळ देखील नाही तुमच्याकडे. आयोजक तुम्हाला घाई करतील की मॅच लवकर चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. उर्वरित चेंडू असतील आता शिल्लक 8 चेंडू. निर्णायक विजयासाठी 12 धावांची गरज. 8 गेंदों में 12 रन्स. 8 चेंडू 12 धावा. ऑन स्ट्राइक पार्थ. यस, पार्थ इज क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. त्रिफलाचीत. आणखी एक विकेट. आता 7-12चं समीकरण इथे मात्र राहिलंय. आता येणारा समीकरण डोळ्यासमोर. 7 चेंडू 12 धावा. 7-12 म्हटला तर दिवंगत दिबा पाटील साहेबांनी कुल कायदा जो अंमलात आणला आणि 1984चा लढा दास्तान फाट्यावर झाला, त्यानंतर मात्र 12.5% कुल कायदा अंमलात आला. 7-12 तयार झाला आणि 7-12चा उतारा तयार झालाय. इथे आकडा येणारे 7 चेंडू 12 धावा. व्हेरी गुड मॅच. सोहम अँड मृणाल टीम, आता तुम्हाला जिंकावं लागेल, कारण बक्षीस आलंय. जर जिंकला तर सोहम विनम्र हॉटेलला तुम्हाला सर्व खेळाडूंना पार्टी दत्ता शेठ मुंगाजी यांच्याकडून. परंतु 7-12 निलेश गायकवाड. फुलटॉस बॉल फेकलाय. लास्ट बॉल तिथे मात्र सिंगल मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी निलेश गायकवाडची राहिली आहे. समीकरण आता कठीण झालंय. 6 चेंडू आणि 11 धावा. काय गोलंदाजी केली आहे. निलेश गायकवाडनं 2 स्पेल केलेत. या षटकामध्ये थोडीशी बॉलिंग कंजूसी राहिली आहे. तर या षटकामध्ये धावा आल्या आहेत 5. ओनली 5 रन्स. आणि सोहम अँड मृणाल टीमनं कुठेतरी हीच चूक केली आहे की या षटकामध्ये कमी धावा आल्या. आता मात्र मॅच कठीण झाली आहे. सोहम अँड मृणाल आज ओले प्रीमियर लीग मध्ये याच संघानं असे सामने अगदी जवळचे सामने घालवलेत, परंतु अजूनही काही बिघडलं नाहीये. 9 बॉल 13 रन्स होत्या कालच्या दिवसामध्ये याच टीमला सोहम अँड मृणाल, परंतु त्या झाल्या नाही. आता देखील तसंच चित्र पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 11 धावा आणि फलंदाज ऑन स्ट्राइक बॅट्समन पॅडी ऑन स्ट्राइक. पॅडी आहे स्ट्राइकला. नवीन खेळाडू आहेत. सोहम अँड मृणाल टीम मध्ये काय आहे पहा, सगळे नवोदित खेळाडू आहेत, यंगस्टार आहेत आणि यंगस्टार मध्ये थोडासा अनुभव कमी आहे आणि याचाच फायदा समोरच्या टीमनं आतापर्यंत घेतलाय. जिथे मात्र निलेश गायकवाडनं 5 धावांचं षटक फेकलं. आता निर्णायक समीकरण. येणाऱ्या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. संतोष म्हात्रेचं हे षटक. येस, व्हेरी गुड कॅच. अगदी स्क्वेअर कटचा फटका. काय झेल टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओमकार म्हात्रे. व्हेरी गुड कॅच. नरेश म्हात्रे यांचे सुपुत्र ओमकारनं टिपलेला हा जबरदस्त झेल. अन्यथा 4 धावा नक्कीच आल्या असत्या, परंतु आउटस्टँडिंग. व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद.
शक्ती गायकवाड ऑन स्ट्राईक. चेंडू आणि धावांचं अंतर 5 बॉल 11 रन्स, 5 चेंडू 11 धावा. संतोष म्हात्रे लास्ट ओव्हर. अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. हा चेंडू अगदी स्लो फेकला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जातोय वेगाने. सिंगल कंप्लीट झाली आहे, परंतु तिथे मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्यात. किरण मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगकडे धावत पळत गेलाय. त्यानंतर 2 धावा. आता समीकरण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. आता मॅच अगदी संध्याकाळच्या वातावरणामध्ये सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे लाडके प्रेक्षक आज ओले गावातील सर्व ग्रामस्थ. व्हेरी गुड बॉल. आता वेगवान चेंडू फेकलाय. इथे मात्र डॉट बॉल. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. काल देखील सोहम अँड मृणाल टीम पहा, काल देखील असाच मॅच तुम्ही अगदी हातातला घालवलात आणि आता देखील तसंच चित्र पाहायला मिळतंय. रोशन मुंगाजी बाद झाल्यानंतर पाक जी घसरण झाली ना या टीमची, सामना किती सोपा होता. 24 बॉल म्हणजे 4 ओव्हर आणि 34 धावा राहिल्या होत्या. त्यानंतर आता मात्र समीकरण 3 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 3 बॉल 9 धावा. चेंडू आडव्या बाटने केला. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, मिळेल फक्त सिंगल. यश गायकवाड यांनी चेंडू पकडलाय. सिंगल मिळेल. आता 2 बॉल 8. 1 षटकार, 1 मोठा फटका. प्रशांत मुंगाजी संघाचा संघनायक आहे आणि संघनायक असताना आता मात्र जबाबदारी आली आहे. जबाबदारीने खेळ करावा लागेल. 2 बॉल 8 रन्स. 1 षटकार. या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो सोहम अँड मृणाल टीमला. दत्ताशेठ मुंगाजी यांनी तुम्हाला पार्टी दिली आहे विनम्र हॉटेलला, परंतु जिंकलात तर. आता मात्र विजय थोडस दूर चाललंय आणि पूर्णपणे निहाल स्पोर्ट्स कमबॅक करतोय. निहाल स्पोर्ट्स शिरकाव करतोय या मॅच मध्ये. 2 बॉल 8 रन्स. हवेमध्ये खेळलाय आणि प्रशांत मुंगाजी यांचा हा झेल. फलंदाज बाद. आता विजयाचा पूर्णपणे या ठिकाणी आशा समाप्त झाल्यात असंच म्हणावं लागेल. 1 बॉल 8 रन्स. आने जाने वाले लोग कोई कुकड़ा काटता. नक्कीच पहार सोहम अँड मृणाल टीम खूप चांगला फाईट केलात, परंतु इथे हरलात तरी चालेल, परंतु तुम्ही नाराज होऊ नका. लास्ट बॅट्समन सिद्धेश मुंगाजी आणि मॅच जिंकली आहे निहाल स्पोर्ट्स. परंतु नेव्हर माइंड मृणाल सोहम 11 तुम्हाला उद्या आमंत्रण हॉटेलला पार्टी दत्ताशेठ मुंगाजी यांनी 11 वाजल्यापासून केलेले आहे आयोजित. हारलात तरी तुम्हाला पार्टी आहे. अनाउन्समेंट या ठिकाणी आम्हाला करण्याचा फोन आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पार्टी असेल नेव्हर माइंड. परंतु सामना जिंकलाय निहाल स्पोर्ट. व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि सामना जिंकलाय. इथे मात्र निहाल स्पोर्ट्स या टीमनं हार्दिक अभिनंदन. आमच्या अरुणजी पाटील अजूनपर्यंत या मॅचचा आनंद घेत आहेत. एक